हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर भाऊ बहिणीने बसली इथं मी रानात. इतकं गरम होतंय का नाही, लाईट गेली आहे. मग तुमचं दाजी बी बसले ते. काय बाबा खडा झाला आज अहो. काय आज गडीत नाही तर आलं. आज माणसं नाही ती कामावाली, सगळा खेळ झाला माझ्या कामाचा अहो. आज काय सांगायचं, नुकसान झाली माझी आजची. दिवस माझा वाया गेला. आता उन्हाळा दिवस एक एक वाया घालवायचा म्हणजे मग लागूड होते मग. आता राहिला एक महिना फक्त उन्हाळा. तर भाऊ बहिणींनो काय झालं, काल फोन आलता आजींचा. आता आईच्या माघारी भाऊ बहिणींना आपल्याला त्यांचाच आधार आहे ना, आपला त्यांना आधार आहे, बरोबर आहे का नाही. तर दोन्ही आजींचा फोन आला होता, म्हणजे माझ्या आईच्या मावशीचा आणि आईच्या आईचा. आईच्या आईला तर काय ऐकायला येत नाही बरं का, पण तिला फोन केलं म्हणजे ती नुसती ऐकत असती आणि दुसऱ्या आजीला सांगत असते बोलायला, मग ती बोलत असते त्या. तर त्यांचा फोन आलता मला. ते काय झालं, त्यांची आजार आहे, दुसरी आजी आहे ती आजार आहे, तिला जुलाब उलटे हे होते ते भाऊ बहिणींना. जुलाब उलटे होते ते. तर म्हणलं यावं जाऊन भेटून त्यांना. तर तुमच्या दाजी आता तसं तर आवीन मीच जाणार होतो, कारण की तुमचं दाजी गेलं होतं, कामावर गेलं होतं, पण त्यांचा बी खडा झाला कामाचा, घरी चालत आहे. तर त्यांना म्हणलं चला आपण येऊ, म्हणलं भेटून उभ्या उभे काय आपल्या तिथं राहायचं. तर काय तुमचं दाजी यायला तयार नाहीत. होय, नाही लय ऊन आहे बाबा बसलं. उन्हामुळे काय होतंय, आलो ऊन असतो दिले. भेटून जाऊन. उन्हामुळे त्रास होतो बाई. उन्हामुळे जायचं म्हणलं कुठं की असं मला असं फिरल्यासारखं होतं का बाबा, चिकरासारखी होती नॉर्मल. त्या गाडीवर रोज घ्यायची टोपी बिपी घालायची. परत पाणी सुटायचं, पाण्याचा परत प्रॉब्लेम आहे. पाण्याचं भाऊ बहिणीनं लेवता वडताना होती. आता मला 2 दिवसांनी सुटायचंय पाणी. बहुतेक आज बी सुटून किंवा उद्या बी सुटून, तसं सांगता येते. आता मला म्हणलं 2 दिवसांनी सुटायचंय पाणी. बहुतेक आज बी सोडतील, कारण की बरंच का 15 दिवस झाले की कुठं पाणी नाही. 15 दिवस झाले मग सोडते आज बहुतेक सोडलं तर. आणि तसं तर 2-3 दिवस काही व्हिडिओ मी टाकलंच नव्हतं, कारण की माझी बी तब्येत बरोबर नव्हती. भाऊ बहिणींना ही घसा आहे ना, घसा दुखतोय माझा लय, खरखर खरखर करतोय. त्यांना तुम्हाला सांगते अशी कणकणी आल्यासारखी होतीये मला, कणकणी आल्यासारखी होती. मग व्हिडिओ टाकलं नाही तर. आणि ते काय होतं, डोकंच लय दुखतं मग माझं, त्यामुळे मी काही व्हिडिओ नव्हतं टाकलं. आणि ते थायरॉइड चेक केलेला आवीचा आणि माझा जे थायरॉइड चेक केला होता त्याचा रिपोर्ट काल बोलावलं होतं. आज मंगळवार आहे का, आज काय मंगळ काय की चालूच आहे. आज मंगळवार आहे ना. हां. काल आम्हाला रिपोर्ट आणायला बोलावलं होतं, पण मी काय काल गेली नव्हती बरं का, कारण तब्येतच बरोबर नाही, त्यामुळं मी गेलीच नाही. तर ऊन लय आहे भाऊ बहिणीनं, भरपूर ऊन आहे. आणि मग आता जेवण पण नाही, म्हणजे जेवत पण नाही असं दिवस दिवस 3-3, 4-4 वाजेपर्यंत जेवत नाही. आता आवीला म्हणलं खाबा, त्या तुम्हाला सांगते. आता आवी तर एका दुकानात उठस तोपर्यंत त्याला दुसरं दुखणं. त्याच्या हाताला काय ती सिमेंटच्या पोतीन हे मग ते घमेलं उचलून आहे ना, इथं असं कुरूप झाल्यासारखं निबार झालतं. आणि त्याला काय तरी टोचलंय त्याला, तर त्यात तुम्हाला सांगते पूहीच झालाय आता. तर काय करावं, ती काय डोकं चाललं नाही. ती झालं आणि परत अजून इकडे डोळ्याला पण त्याच्या रांजणवडी आली. काय झालं असेल होती, तो कुरूप आल्यासारखं झाले निवारण, त्याला हेच झाले, हातनं पूक निघतोय ते. जखम झाली सगळी. हा, जखम झाली. काय माहिती. आणि ती पिनं फोडत होतं, त्याला म्हणलं फोडू नको, फोडल्यावर जखम होईल म्हणलं मोठी, आहे का नाही. जखम झाली जखम. असा प्रकार झालाय का असा. तुमचं तर बरं आहे, त्याचं लय विचित्र झाले. ती जखम झाली त्यानं, काहीतरी जखम झाली दवाखान्यात ती डॉक्टर म्हणला की दाखवा. मी इथं बसलो होतो, ती मला टोचलं म्हणला खडी अशी त्यात. तर ते असं तसं झालं. दवाखान्यात दवाखान्यात ते हे जे देते त्याला लावाय देते तेच म्हणलं सरकारी मलम बिलम. दवाखान्यात दाखवावं, आता रिपोर्ट बी घ्यावा आणि सरकारी दवाखान्यात दाखवावं बी ते. चला की येऊ जाऊन. पाणी सुटायचे प्रति माप वाच किती इकडे याला किती टाइम होते किती नाही. तिथं माणूस नाही, पाणी भरायला. येऊ आता, ते आजारी म्हणून जायचंय आज भावा बरोबर बहिणींना. कसं आजी आहे आजारी म्हणून मला पण जायचंय तिला भेटायला. आणि त्यात विषय की भाऊ बहिणी तुम्हाला सांगते, तोंडाने माझी आई जी होती का ना, तिला बी तुम्हाला सांगते मेथीची भाजी इतकी आवडायची, इतकी आवडायची ना, काय सांगायचं तुम्हाला. आजारी तरी आणि चांगली होती, पण तरी पण तिला मेथीची भाजी लय आवडायची. मला म्हणायची की यावगा मला मेथीची भाजी, आणि मेथीची भाजी आणली म्हणजे मला जेवण जाईल अशी म्हणायची. तर मी तिला आणायची मेथीची भाजी, नाहीतर मी आणायला लावायची तिला मेथीची भाजी चविष्ट असं. तशीच तुम्हाला सांगते, माझी आजी आहे ना, तिनं बी तोंड भरून मला म्हणली की यावगा येताने मला मेथीची भाजी आण. बरं म्हणलं चालतंय आई आणते, म्हणलं तुला मेथीची भाजी आणते मी. आणि त्यात ती दवाखान्यात गेली होती वाटतं काल. काल दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला सांगते लिंबू सरबत प्यायला लावलेलं आहे.
तर लिंब काही भेटा नाही आणि लिंब त्यात तुम्हाला सांगते महाग पण भरपूर झाले ते ह्या उन्हामुळं महाग असते ती लिंब एक लिंब असेल 10 रुपयाला तरी. आहे ना. असं नका काय करायचं. आपल्या बाजारात स्वस्त होती गेल्या वेळा. कशाची दवा 10 रुपयाला 2. होय हो, मला मागून मग. मग काय. तर आता तिला डॉक्टरने पिया सांगितलं तुम्हाला सांगते भाऊ बहिणी लिंबू पाणी पिया सांगितलंय आणि त्यात आता त्यांना निराधारचं पैसे भेटत असतात बरं का. पण ह्या लाडक्या बहिणीमुळं काय झालं त्यांचं 3-3 4-4 महिन्याचं पैसे नाही तर निघलेलं. पैसे नाही तर निघलं हप्ता थकलेला आहे तर मग आता म्हाताऱ्या माणसांकडे कुठलं पैसे यायचे तो भाऊ बहिणींना नाही तर पैसे येणार त्यांच्याकडं. मग आपले त्यातनं येतात निराधारचं त्यातनंच आपलं टुकीनं खात्यात या बिचाऱ्या काय करायचं. आता जीवन आहे म्हणल्यानंतर ना जगावंच लागणार आहे भाऊ बहिणीनं. जवळ आपल्या जीवात जीव आहे तवर तर भाकरी तुकडा खाल्ल्याशिवाय मार्ग आहे का. कुणाला केलं तरी तुम्हाला सांगते जवळ जीवात जीव मुंगीचं जरी झालं का नाही मुंगीचा पण जीव आहे तिला बी तुम्हाला सांगते काय का व्हायना खाल्ल्याशिवाय मार्ग आहे का. तसंच आता हे मोठं माणूस खाल्ल्याशिवाय काय मार्ग आहे का. मग त्याच्यात ते आहे का नाही भागवत असते त्या कसं बी बरं का बिचाऱ्या. ते काय कुणाला त्रास देत नाही ते किंवा काहीच नाही. पण आता कधी मध्ये आपण असं फोनवर ही केल्यावर ती केल्यावर असं वाटतं की बाबा चला आपण कुठेतरी आपल्या घासातला घास द्यावा आहे का नाही. बरोबर आहे का नाही. कधी बी माणसाने घासातला घास द्यावा. आत्मा ही परमेश्वर असतो आणि आत्मा जर जाणला ना तर त्याचाच आशीर्वाद आपल्याला लागणार असतो भावा बहिणींना. तर आता मी काय म्हणलं चला म्हणलं आता आपली जरी तारांबळ असली भाऊ बहिणी तर आपलं कसं आता हे आलं जरा आपलं वेगळं पडतं म्हाताऱ्या माणसांचं जरा वेगळं पडतं. तर मी म्हणलं की असू दे म्हणलं नको काय टेन्शन घेऊ म्हणलं येते म्हणलं तुम्हाला भेटायला बी येते आणि आणते म्हणलं लिंब बी आणते मेथीची भाजी आणते म्हणलं. मला म्हणतं ते अगं कालवणाला काय नाही कालवण काय करू म्हणलं काय सुद्धा करू नको. तर भाऊ बहिणी आता सकाळी तुमचं दाजी जायचं होतं म्हणल्यावर त्यांना मी डब्याला केली ते गवारीची शेंग चपाती केली होती. आता त्यातलंच मी तर काही जेवण नाही केलं. त्यातल्याच 5-6 चपात्या गवारीची शेंग ही मी आता चालवली तर तिथं गेल्यावर जेवण करेन. पण आता आधी मला दवाखान्यात जायचं आहे. दवाखान्यात गेल्यानंतर ना रिपोर्ट घ्यायचं. रिपोर्टामध्ये काय निघतंय काय नाही हे मला माहीत नाही. आता थायरॉइड जरी निघलं तरी माझ्या काय बहिणींचं म्हणणं आहे की योगी तर थायरॉइड निघला तर तू काय गोळ्या चालू करू नकोच. जेवढा व्यायाम करशील ना एवढं थायरॉइडला हे होतं कमी होतं ना व्यायामने. तर चालतंय भाऊ बहिणीनं बघू आता तसं करू. पण ते काय होतं थायरॉइड असल्यामुळं आहे ना मला घशाला इतका त्रास झाला ना माझ्या घशाला काय सांगायचं तुम्हाला. ही माझं पूर्ण दुखत होता. खाल्ले की तुम्ही 3 आणलेल्या सगळ्या खाल्ल्या. दुसरी गोळी आणतो तुला. कुठली ती दुसरी असते बघ पेशर ट्रप्सची दुसरी गोळी. ती एक गोळी 3 रुपयाला पण ती भारीतली गोळी ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग गोळी. आणि हे किती भरले होते. हे 10च्या 3 होते का. ही बी 3 तास आहे पण ती बी इगळी आणि ही बी इगळी आहे. कंपनीत फरक आहे. दुसरी नसते का ती हिमालयाची वय हा चॉकलेट सारखी हिरवी ह्यात असते हिमालयाची. हा चॉकलेट सारखी नाही बाबा तिला कसं तरी लागते. तिला भारी गोळी ह्या गोळीपेक्षा गवतासारखेच कसलं घसात काय हेच होणार आहे ना. मला काल लय त्रास झाला हो इथं ही आहे ना ही माझं सगळं दुखत होतं. एक साईड दुखत होती. दुखते का पण गिळाय बी नव्हतं येत. गिळाय सुद्धा येत नव्हतं मला रात काल तर. जायचं होतं मेडिकल मध्ये गोळ्या बी आणायच्या. काय कसलं ऊन आहे का आणि ते आव्याला तरी कुठे लावायचं म्हणलं. जायचं मग होत्या की गोळ्या ते खाल्ल्या मी. पडला का फरक मग आता राहिलंय ना. मग ते अचानकच दुखतंय अचानक कशी होतंय मग त्या कशाला मग यार झालं असेल तुझ्या काय डॉक्टर दावायला लागून कशाला हे होतो बरी येते इन्फेक्शन येतो बरी येते. नली कशाला नली का सुस्ती ती सुजी असते तिला सुजी येते तिला नली का आपल्या अन्न ती आज करतं ना सोडतं ना ते सुजी येते त्या ह्याला त्या लाईनला पाईपला त्या अन्न सोडते आपलं खाल्ले अन्न सोडते ना खाल्ली त्याला सुजी येते कवा थोडं दावा नाही चांगलं. ते बसले भाऊ बहीण तुमचं दाजीन मी तर बसलो होतो रानात. झालंय ऊन बरं का भाऊ बहिणी लय ऊन झालंय लय. आता कधी उन्हाळा संपत झाल्या भाऊ बहिणीनो. उन्हाळा वय काय त्या उन्हाळा कधी संपत झालंय. उन्हाळा संपायच्या दिवशी संपणार होय भाऊ बहिणींना. उन्हाळा संपणार आता कुठला ऋतू तरी बरं आहे कुपान तरी मिळते उन्हाळा पावसाळा आहे का नाही. हो आता उद्या 30 तारीख उद्या संप एंडच द एंड. यावं म्हणलं चला म्हणते तुमच्या दाजीला तर तुमचं दाजी काय येणार आहे भाऊ बहिणींना नग म्हणते तर मी नाही येते मी आवीन मी जाऊन येतो भेटून आजींना आपलं काय त्यांचं तर काय भाऊ बहिणीनं किती दिवस राहिले तर म्हाताऱ्या माणसाचं भेटू तिला जुलाब उलट्या होत होत्या हो गजरायला लय उन्हाळ्यात ढाळ सरपणाला गेलते वाटतं कुठं
त्या उन्हानं झालं असेल त्याला असं. तर चला मग भेटू आपण आजींपाशी गेलो. बाय बाय. बाय बाय.